सोलापूर शहर परिसरातील 7 लहान मावळ्यांनी शिवरायांच्या जयंतीनिमित्त तब्बल 19 तास दांडपट्टा फिरवण्याचा संकल्प सोडला असून याची सुरुवात पहाटे 5 पासून 4 हुतात्मा पुतळ्यासमोर सुरू झाली आहे। या मावळ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक नागरिक, पालक, शिवप्रेमी या ठिकाणी येत आहेत। दांडपट्टा या शस्त्राला अलीकडेच शासनाने राज्यशस्त्र म्हणून मंजुरी दिली आहे। यानंतर या दांडपट्टा फिरवण्याचे प्रशिक्षणही अनेक विद्यार्थी घेत आहेत। नमस्कार, मी शिवराम विठ्ठलराव भोसले, ट्रेडिशनल दांडपट्टा असोसिएशन महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे। हा उपक्रम सुरू करण्यामागचा हेतू असा आहे की दांडपट्टा हे शस्त्र, हे शिवरायांचं आवडतं शस्त्र, हे लुप्त होत चाललेलं आहे। आणि गेल्या वर्षी माननीय मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांनी ह्या शस्त्राला राज्यशस्त्राचा दर्जा दिलेला आहे। राज्यशस्त्राचा दर्जा देऊन थांबत नाही, त्यासाठी हे शस्त्र जगाला कळालं पाहिजे, भारत देशाला कळालं पाहिजे। सांगायचं एक तात्पर्य आहे की आजकालच्या मुलांना दांडपट्टा म्हणजे काय हे माहीत नाही आहे। ज्या शिवरायांनी स्वराज्याची खिंड लढवताना दांडपट्ट्याचा मोलाचा वाटा आहे या शस्त्राचा, ते शस्त्र जगाला कळलं पाहिजे। ह्यासाठी आम्ही ह्या खेळाची स्थापना केली, ह्या खेळाचा अभ्यासक्रम तयार केला। राज्य सरकारला व केंद्र सरकारला आम्ही त्याचा अभ्यास दिलेला आहे। आणि उद्या 19 तारखेला शिवरायांची जयंती आहे, त्याचं औचित्य साधून ट्रेडिशनल दांडपट्टा व भारतीय लाठी महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने आमचे 7 मावळे सलग 19 तास 19 मिनिट 19 सेकंद सतत दांडपट्टा फिरवून विश्वविक्रम करणार आहेत। याची सुरुवात सकाळी पहाटे आज 5 वाजल्यापासून सुरू झालेली आहे, ते रात्री 12:30 वाजता याची समाप्ती होईल। सोलापुरात शिवजन्मोत्सव जोमात साजरा होत असतो। विविध उपक्रम होतात, त्यात हा उपक्रम अधिक लक्षवेधक ठरत आहे।